आले की कसं बघता सगळ्याकडे? हे बघा, एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा, कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे, त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचेसुद्धा काही मोबदला मिळत होता. परत कार्यकर्ते जे होते, कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले. ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते, काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत. म्हणजे मला त्यातले जे काय आठवलं की एका घरामध्ये फक्त 2च महिला असाव्यात, त्याच्यानंतर 4 चाकी गाडी नसावी किंवा एवढं उत्पन्न त्यांचं नसावं, म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं, म्हणजे साधारण ते गरीब आहेत असं दर्शवतं. तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर, त्या अटी, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि मग त्यावेळेला जे आहे ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना. आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे काही 10-15 दिवसापूर्वी मला विचारलं तर मी सांगितलं होतं, आता त्यांना ते पैसे त्यांनी घेतले, कदाचित त्यांचा तो हक्क नव्हता, परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नये. तर काही लाखामध्ये ती संख्या असेल. एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून आता झालं ते संपलं, पण आता यापुढे सुद्धा हे आमच्या अटी आहेत, ह्या अटीच्या मध्ये बसत असेल तरच तुम्ही ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा, अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा. असे काहीतरी हे केलं पाहिजे. पण एक जण म्हणतो, एक जण म्हणतो वसूल करणार, एक म्हणतो नाही वसूल करणार, काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय. पण माझं ही सूचना आहे बुवा की लोकांना तुम्ही सगळीकडे काही तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या 4 अटी आहेत का 5 अटी आहेत, याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करू नये स्वयंस्फूर्ती. साहेब, 25 तारखेला पालकमंत्री अगोदर जाहीर करण्यात आलं, त्याच्यानंतर स्थगिती देण्यात आली, वाद सुरू आहे. तर मला काय माहिती, मी मंत्रीच नसल्यामुळे पालकमंत्री पण काय होणारच नाही. तुम्ही मंत्री असता वाद झाला नसता ना साहेब? तुम्ही मंत्री असता तर वाद झाला नसता असं वाटतं? अरे असं काय, हे असतं ते नसतं, सध्या हायपोथेटिकल त्याला काय. पण साहेब, बाकीच्या ठिकाणी पालकमंत्री आता डीपीसीच्या बैठकी सुरू झाली. 25 तारखेला ओबीसी सरकार कोणी गेलं नाही. मग मागच्या वेळेस हाताळताना तुम्हाला माहिती काय झालं, आता ते व्यवस्थित टॅकल होतं, माहिती ते सगळं काय. मला काय माहिती आहे, मी फक्त वर्तमानपत्रातून वाचतोय काय काय चाललं. एवढं रिस्पॉन्स मिळत नाही असं सलाईन लावली आज सोडणार आहे उपोषणाचा दुपारपर्यंत. शुभेच्छा. 25 तारखेला सुनावणी आहे सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत. आम्ही आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय 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 पुढे होऊ शकतं आहे. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि ते होतं आहे की नाही याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे. साहेब, बीड प्रकरणावरती खरं तर आतापर्यंत जे काही घडामोडी सुरू झाल्या त्याच्यावर राजीनाम्याचा मोठं नाट्य, अजूनही त्याच्यावर मागणी होती राजीनामा झाला पाहिजे. आज दादा तिथे जाऊन म्हणतात की जर नंदनी प्रकरणात कोणी सापडलं तर मी मोका लावीन, तर ते काय सगळं आता खूप लोक बोलत आहेत त्याच्यावर. तुम्ही आधी हिंदुत्व होता, सुरुवातीच्या काळामध्ये राजकारणाची सुरुवात तुमची हिंदुत्वाने झाली, नंतर तुम्ही महाविकास आघाडीकडे आलात, बहुजनांसाठी तुम्ही चेहरा बांधलात. तर महाराष्ट्रासाठी तुमची तिसरी भूमिका आता कोणती असेल, कारण तुमच्या दोन्ही भूमिका झाल्या आहेत. तुम्ही तुमच्या चर्चा करून आपण भूमिका ठरवू ना.